नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि ह्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परिचितांनाही अवश्य पाठवा. भारतीय जनमानसाशी असलेलं रामायणाचं नातं सर्वकालिक आहे, चिरंतन आहे. वाल्मिकी रामायण आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण संस्कृत भाषेत आणखीही 18 रामायणं आहेत. सर्व भारतवर्षभर रामकथेची अवीट मोहिनी पडली आहे. मराठी मनाला तर रामाचं वेडच लागलेलं आहे आणि आपलं सारं जीवनच राममय बनलं आहे. अशा रामायणातील विविध व्यक्तिरेखेची थोडीशी जास्त ओळख आपण क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकत आहात, पाहत आहात. आज शत्रुघ्न या श्रीरामाच्या अनुजाची संक्षिप्त माहिती मी इथे सादर करणार आहे. सुमित्रा ही तिसरी राणी दशरथ राजाची, दशमी तिथी भरताची अन नवमी श्रीरामाची. चैत्र शुद्ध एकादशीसी जुळे भाऊ जन्मले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे नामकरण झाले. लक्ष्मण होता श्रीरामाचा अविरत सेवक, शत्रुघ्नही त्या सम होता भरताचा पूजक. अबोल प्रेमळ मितभाषी तो होता सदाचरणी, सरल विरागी तेजस्वी तो विरक्त धर्माचरणी. रक्षण करण्या श्रीरामाचे लक्ष्मण वनात जाई, एक रूप हा भरत जीवनी मानी ठाई ठाई. लवणासुराती अत्याचारी त्यास ठार मारले, मथुरेमध्ये स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. निजधामाला संगे येईन शत्रुघ्न करी विनवणी, निश्चय त्याचा पाहून रघुनाथ मान्य करी मागणी, रघुनाथ मान्य करी मागणी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की दशरथाला 3 राण्या होत्या. पहिली होती ती कौसल्या, दुसरी होती कैकेयी आणि तिसरी होती ती सुमित्रा. पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी यज्ञपुरुषांनी प्रसाद म्हणून दिलेले पायस या दोघी मोठ्या राण्या आपल्यातला काही भाग सुमित्रेला देतात. आणि जन्माचा काळही आपल्याला माहिती आहे. चैत्र नवमीला श्रीरामाचा जन्म आहे, दशमीला भरताचा जन्म आहे आणि एकादशीला लक्ष्मण आणि शत्रुघ्न ह्या जुळ्या भावंडांचा जन्म आहे. शत्रुघ्न हे नाव उच्चारल्यानंतर आपल्या मनात अर्थ त्याचा उलगडतो की शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न. पण ह्या अर्थाचा आपल्याला उल्लेख कुठे सापडतो? विष्णू सहस्रनामाच्या ह्या स्तोत्रामध्ये विश्वम विष्णूंनी सुरुवात केली तर 44व्या श्लोकामध्ये ह्या नावाचा उल्लेख येतो. शत्रूचा नाश करणं, बाह्य शत्रूचा नाश करताना शारीरिक शक्ती लागते, पण अंतरशत्रूचा नाश करण्यासाठी मानसिक शक्ती लागते. अंतरशत्रूचा नाश ज्यांनी केला असा शत्रुघ्न काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद मत्सर या 6 शत्रूंवरती विजय जो मिळवतो तो शत्रुघ्न. आणि समोरच्याचा नाश करणं, शत्रूचा विनाश करणं हे तर क्षत्रियाचं कार्यच मानलं जातं. पण मनातल्या शत्रूंचा नाश करणारा असा शत्रुघ्न, आसक्ती हाही आपला शत्रू आणि आसुरी वृत्ती हाही एक शत्रू आहे. या सर्व शत्रूंचा ज्ञानाच्या तेजाने जो नाश करतो तो शत्रुघ्न. अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करून विजय संपादन करतो तो शत्रुघ्न. त्याला रिपू दमन असं सुद्धा नाव दिलं जातं. हे 4ही बंधू अवतारी होते. श्रीराम हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होता, लक्ष्मण हा शेष नागाचा अवतार होता, भरत हा शंखाचा अवतार होता आणि शत्रुघ्न सुदर्शन चक्राचा अवतार मानला जातो. श्रीरामाचे 3ही भाऊ आणि सीतेच्या 3घी बहिणी असा विवाह संपन्न होतो. सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती ही त्यांची नावे आहेत. श्रुतकीर्ती ही शत्रुघ्नाची पत्नी आणि सुबाहू, शत्रुगती ही त्यांची अपत्ये.
अत्याचारी लवणासुराचा नाश शत्रुघ्नांनी केला असा उल्लेख आपल्याला सापडतो. लवणासूर राक्षस हा मधुकैटभ या राक्षसांचा पुत्र. मधुकैटभाचा नाश प्रत्यक्ष विष्णूने समुद्र मंथनाच्या वेळी केलेला होता. अवतार कार्यामध्ये श्रीरामाला जो बाण प्राप्त झाला होता तोच बाण त्यांनी लवणासुराच्या वधाच्या वेळी शत्रुघ्नला दिलेला होता. अयोध्येला परत आल्यावर मुख्य सेनापती म्हणून शत्रुघ्नाची नियुक्ती केली होती आणि अश्वमेध यज्ञाच्या वेळी अश्वरक्षणाची जबाबदारी शत्रुघ्नवर होती. शत्रुघ्नाच्या बरोबर भरतपुत्र, हनुमान, इतर अनेक राजे सहाय्यकारी म्हणून होतेच. तिथे लवकुशाची भेट घडलेली आपल्याला रामायणात वाचायला मिळते. भगवंताची सेवा लक्ष्मणाने केली आणि त्याच्या भक्ताची म्हणजेच भरताची सेवा ही शत्रुघ्न करीत असे. असं होतं शत्रुघ्नचं व्यक्तिमत्व. धन्यवाद.